हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आम्ही निघालो आहे तुळजापूरला आणि रात्रीचंच निघालो आहे, म्हणजे 10 वाजलेले आहे. आणि इथं आता काकांना घेण्यासाठी आम्ही नाशिक रोडला आलेलो होतो. तर तेवढ्यातच म्हटलं थोडासा व्हिडिओ ना आपण काढून घेऊ. तर काकांना यायला थोडासा वेळ होता, म्हणून मग थोड्या आम्ही इथं खाली थांबलेलो होतो त्यांच्या पार्किंगमध्ये. तर मग बघा आरवची चालू होती मस्ती आणि सगळे आम्ही सर्वजण बसलेलो होतो. दोन्ही भाऊ, वहिनी आणि मुलं, आई. आणि काकांना घेतल्यानंतर काही व्हिडिओ काढलेला नव्हता. तर रात्री सगळे झोपले, त्यामुळं आता डायरेक्ट इथं आम्ही जेव्हा तुळजापूरला पोचलो ना, तिथं रूम घेतली. सकाळी 6 वाजता आम्ही पोचलो होतो आणि सर्वांच्या आंघोळी वगैरे झाल्या. आणि आई इथं जे देवीचे जे टाक करून आणलेले होते ना, ते बरोबर घेत होती पूजा करण्यासाठी. काम झालं ते घालून घ्यायचं पुढे जा पापा. हेलो हेलो कॉफी. अरे भाऊ चल ना. घरपट्टी. तर आता आम्ही मंदिराकडे निघालो होतो. तर भरपूर अशी दुकानं बंदही होती आणि थोडीफार चालू होती. तर आता आम्ही अभिषेक करणार होतो, म्हणूनच आम्हाला सर्व ते ओटीचं वगैरे सामान ते पुजाऱ्यांकडूनच मिळणार होतं, म्हणून आम्ही इथून काही घेतलेलं नव्हतं. तर आता आम्ही मंदिराजवळ पोचलेलो होतो आणि भरपूर असे लोक ना दर्शन वगैरे करून बाहेर येतही होते. आणि सकाळची वेळ असल्याने तरी बऱ्यापैकी गर्दी होती. थांबा थांबा इथेच थांब. या पटकन. आणि जेव्हा आपण देवीच्या दरवाजातून तिथं प्रवेश करत असतो ना, तिथंच इथे शिदाही लोक घेऊन येत असतात ना, तांदूळ, पीठ वगैरे, गूळ, तोही तिथे देतात.
तर आता भरपूर अशी लाईन होती, कारण 6 वाजेपासून जे अभिषेक करणारे असतात ना, तर त्यांची लाईन वेगळी असते. तर आम्हीही अभिषेक करणार होतो म्हणून आम्ही मागच्या साईडला अशी लाईन लावून थांबलेलो होतो. तर भरपूर मोठा हॉल आहे ना, तो असा भरलेला होता, कारण सकाळी जे असतात ना 6 वाजेपासून अभिषेक वगैरे चालू होतात, तर त्याचीच ही लाईन असते. आजी आजी आता इकडून जा. पप्पा तो ना पुढे पण तसंच करेल म्हणून असंच बघू. तर 1 ते 1.5 तास आम्ही लाईनीमध्ये उभं होतो. तर भरपूर अशी गर्दी होती, कारण आमच्या पुढेही भरपूर असे म्हणजे लोकांची गर्दी होती अभिषेकसाठी. तर आम्हाला इथे बरोबर 1 ते 1.5 तास लागला होता. आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता, अगदी मंदिराचा कळस आहे ना, छान असा दिसत होता. म्हणजे आम्ही मंदिराच्या जवळ अगदी चाललेलो होतो. आणि यानंतर आम्ही इथून मध्ये दर्शनाला गेलो आणि दर्शन वगैरे करून आलं, कारण मध्ये मोबाईल अलाउड नसतो. तर अगदी छान असा आमचा देवीचा अभिषेक झाला. म्हणजे जेव्हा देवीला अंघोळ घालतात ना सकाळी, त्यावेळेचा जो अभिषेक असतो ना, तर तेव्हाचं दर्शन आपल्याला मिळतं. तर आमचं दर्शन वगैरे छान असं झालं. आणि नंतर ब्राह्मणाने ना बाहेर आल्यानंतर ना आमच्याकडनं अशी देवीची आरती वगैरे करून घेतली. तर इथं आमचं सर्व देवीचं आहे ना पूजा वगैरे सगळं आरती वगैरे करून झाल्यानंतर आहे ना, इथं ब्राह्मण आहे ना आपल्याला हे प्रसादाचं ताट देतात. तिथं बसून खाण्यासाठी त्यात पुरणपोळी आणि भाजी वगैरे असं असतं, दूध. तर मग ते तिथं बसून आहे ना आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये खायला असं लावतात प्रसाद म्हणून. तर खूप छान असा तो प्रसाद होता. आणि हे जे देवीला अभिषेक करताना तेव्हा केळी, दही वगैरे मिक्स करून त्याचा अभिषेक करत असतात. त्यात लिंबू वगैरे टाकलेलं असतं. तर तेही थोडंसं असं म्हणजे प्रसाद म्हणून खायचं असतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात आमचं आता सर्वजण बसलेले होते खाण्यासाठी.
तर इथं काकांते ना देवीचा गोंधळ घालणार होते, कारण आता ते शंकरभारी नवरात्र चालू होते ना, म्हणून मग त्यांनी ना देवीचं इथं गोंधळ वगैरे घातला. तर आम्ही ओट्यावर काही गेलो नाही तिथे, आम्ही इथं खाली बसलेलो होतो, वरती जागा नव्हती. त्यामुळं मग त्यांनी जाऊन ना वरती गोंधळाची जी पूजा असते ना ती केली. ये देखो क्या गिर रहा है, देखो देखो ऊपर से क्या आया। सर्व दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही मंदिरातून निघालो आणि इथून मी प्रसाद वगैरे घेतला. थोड्याशा मला ज्या तुळजापूरच्या ज्या बांगड्या असतात ना त्याही घ्यायच्या होत्या, त्याही मी त्या घेतल्या. आणि त्यानंतर सर्वांनाच खूप भूक लागलेली होती, कारण पहाटे 5-6 वाजेपासून आम्ही आंघोळ वगैरे करून मंदिरात येण्याची जी तयारी करत होतो. त्यानंतर भरपूर अशी सगळ्यांना भूक लागलेली होती. तर मंदिराच्याच बाहेर निघाल्यानंतर इथे हे हॉटेल होतं ना, तर मग आम्ही इथं आता नाश्ता वगैरे करण्यासाठी बसलेलो होतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.